भंडारा की आयुध निर्माण कंपनी में विस्फोट के कारण पूरी इमारत जमींदोज हो गई है। इस हादसे के बाद प्रशासन और पुलिस के साथ ही एसडीआरएफ और एनडीआरएफ की टीमें मौके पर पहुंचकर बचाव कार्य में लग गई थी। विधायक नरेंद्र भोंडेकर ने भी तुरंत घटनास्थल पर पहुंचकर स्थिति का जायजा लिया। 13 लोक त्या डिपार्टमेंटमध्ये काम करत होते आणि ते 13 पैकी आता एक अजून काढलाय, तर 7 लोक बाहेर काढण्यात आले। तर 7 पैकी एक डेथ आहे आणि बाकीच्यावरती उपचार सुरू आहे। भंडाऱ्याला इथून हलवून भंडाऱ्याला काही प्राथमिक स्तरावरती इथं काही ट्रीटमेंट करून लगेच त्यांना ऑक्सिजन वगैरे देऊन भंडाऱ्याला हलवण्यात आला आहे। आणि ते बाकीचे जे लोक आहेत तिथं आतमध्ये आवाज येते बोलतायत ते त्यांच्यामध्ये ते दबलेलं आहे। त्यासाठी एनडीआरची एसडीएमची टीम जी आहे ते नागपूरहून बोलवण्यात आलेलं आहे। त्याचं ते इक्विपमेंट कटर वगैरे जे आहे ते सगळं म्हणजे जिल्हा प्रशासन संपूर्ण तिकडे एसपी असेल, कलेक्टर असेल, एसडीएम असेल, सगळे तिथं उभे आहेत। आणि आयुध निर्माण कंपनीचे सुद्धा सगळे अधिकारी आहेत। आणि जी काही जिल्हा स्तरावरती जी काही त्यांना मदत लागते, मग ॲम्ब्युलन्स असेल, फायरची गाडी असेल, सगळे तिथं बोलवण्यात आलेलं आहे। उत्तम तिथं व्यवस्था सुरू आहे। ऑर्डिनन्स फॅक्टरी जवाहरनगर जिल्हा भंडारा इथे आज सकाळी 10:30च्या सुमारास एक ब्लास्ट झालेला। त्या ब्लास्टमध्ये 13 ते 14 लोक बाधित झाल्याचे दिसून येतं। त्याच्या सध्या आमचं बचाव कार्य या ठिकाणी सुरू आहे आणि आतापर्यंत 6 व्यक्तींना आम्ही बाहेर काढले। त्यातली एक व्यक्ती मृत आढळली आणि 5 व्यक्तींना आपण उपचारासाठी हॉस्पिटलकडे पाठवलेलं आहे। बचाव कार्य अजून चालू आहे। आणखी 7 ते 8 लोकमध्ये या डेब्रीखाली दबले असण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपल्याला आणखी येत आहे बचाव कार्य।